आवाज कोणाचा आवाज जनतेचा दाही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा। स्वतःच्या कर्तृत्वानं आपली ओळख निर्माण करणारी, आपल्या समाज बांधव भगिनींची तळमळीनं सेवा करणारी, अबाल वृद्ध अबलांसाठी सदैव झटणारी सौभाग्यवती रोहिणीताई घाडगे हे ऐरोलीतील गोर गरीब गरजूंना आधारस्तंभ, तर या सुविधांपासून वंचित ठेवणाऱ्या समाजकंटकांना कर्दनकार ठरण्यामुळे समाज मनावर अधिराज्य करत आहेत, त्या म्हणजेच रोहिणीताई घाडगे। गरीब गरजूंच्या हाकेला धावणारी आणि समस्यांचं निवारण होईपर्यंत त्याचा पाठपुरवठा करणाऱ्या रोहिणीताई घाडगे जनआधारामुळे सर्वप्रथम 2000 साली नवी मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवक पदासाठी अपक्ष उमेदवार म्हणून सहभागी झाल्या। अपक्ष असताना सुद्धा विजयश्रीनं जनता जनार्दनानं रोहिणीताईंनी केलेल्या समाजसेवेचा आदर आणि केलेल्या कामाचा गौरव केला आणि रोहिणीताई नगरसेवक झाल्या। समाजसेवेचा चढता आलेख पाहता, जनमानसांचा कौल पाहता विविध प्रलोभनं आमंत्रणं सुस्थापित पक्षांकडनं येऊ लागली। मिळालेल्या अधिकारांची सत्तेची धुंदी वरचढ होऊ न देता गेल्या 5 दशकात निस्वार्थ देशसेवेचं व्रत घेतलेलं आणि देशात विदेशात परदेशात आपल्या कामाचा ठसा उमटवणारी आधुनिक युगातील राजकारणाचे सारथी आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश होऊन रोहिणीताईंचा पुढचा प्रवास सुरू झाला। आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांची दिव्यदृष्टी, राजकीय अनुभव आणि सदैव मिळणारं उत्तम मार्गदर्शन यामुळे ऐरोलीतील प्रभाग क्रमांक 15 मधील सेवा कार्याला वेग येऊ लागला। उत्तम कार्य करत असताना दर्जा सर्वोत्तम असावा असा अट्टहास धरणाऱ्या रोहिणीताईंनी प्रभागातील पदपद, पाणी व्यवस्था, स्वच्छता, महिला सुरक्षा, तर शालेय मुलांसाठी शिष्यवृत्ती, निवासी अनिवासी वृद्धांसाठी वैद्यकीय असं प्रकारे सहकार्य केलं आणि ह्या प्रकारच्या कामांची ही रीघच सुरू झाली। सांस्कृतिक पारंपरिक उत्सवातून भजन मंडळ, कीर्तन अशा कार्यक्रमांना प्रोत्साहन देत स्वतःही सहभागी होऊन आपल्या मधल्या सांप्रदायिकतेची ओळख सुद्धा त्यांनी पटवून दिली। विश्वेश्वर महिला भजन मंडळाच्या अध्यक्षपद सुद्धा यशस्वीपणे त्या भूषवतात। नेतृत्व खंबीर असेल तर अशक्य काहीच नाही असं म्हणतात। आपल्या भजन मंडळानं विविध स्पर्धांमध्ये विजेतेपद आणि रसिकांची दाद जिंकून आणली। घरंदाज, सुसंस्कृत स्त्री नेतृत्वाच्या व्याख्येतील सर्व गुण संपन्न असलेल्या सौभाग्यवती रोहिणीताई घाडगे यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या पहिल्या रक्तदान शिबिर आयोजनाचा मान पटकावला। तो नवी मुंबई पक्षाच्या घडत्या बिघडत्या काळात एक खंबीर राजकीय कार्यकर्ता सन्माननीय शशिकांतजी शिंदे साहेब, सन्माननीय आदरणीय जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या समावेत एकनिष्ठ राहून आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा निवडणुकीसाठी अतोनात प्रयत्न केले, ते म्हणजेच रोहिणीताई आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी। विविध मोर्चांचं नेतृत्व, गॅस दरवाढ, पेट्रोल दरवाढ, कांदा दरवाढ या सामाजिक तर रातरागिणी या महिला सबलीकरणामध्ये विशेष नेतृत्व करणं नारी ही शक्ती आहे हे मत पटवून दिलं। आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिर, मतिमंद गतिमंदांसाठी विविध कार्यक्रम, वृद्धाश्रमांमध्ये वैद्यकीय सेवा, वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन या कार्यक्रमांचं आयोजन केलं। कोरोना सारख्या महामारीत संपूर्ण जग ठप्प झालेलं असताना सुद्धा आपल्या जीवाची पर्वा न करता हातावर पोटपाणी असणाऱ्या मजुरांना धान्य घरपोच, विशेष वैद्यकीय व्यवस्थांची जाणीवपूर्वक उपलब्धता करून दिली। असीम किमतीच्या अनेक पैलूंच्या हिऱ्यागत बहुगुणी असलेल्या सौभाग्यवती रोहिणीताई घाडगे यांच्या कार्याचा गौरव झाला नसता तर नवलच। नवी मुंबई महानगरपालिकेकडून सर्वोत्कृष्ट नगरसेविका म्हणून 2001-2002 सालचा पुरस्कार त्यांना मिळाला। उपसभापती पाणी पुरवठा समिती नवी मुंबई 2001-2002 च्या माध्यमातून सुद्धा त्यांना पुरस्कृत करण्यात आले। सभापती महिला बालकल्याण सांस्कृतिक व क्रीडा समिती 2002-2003 चा पुरस्कार त्यांनी जिंकलेला आहे। ऐरोली भूषण पुरस्कार, सर्वोत्कृष्ट आरोग्य समिती सदस्य, सर्वोत्कृष्ट वृक्ष प्राधिकरण समिती ताई समिती 2004-2005, संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान या अभियानात ऐरोली विभागात प्रथम तर नवी मुंबईत द्वितीय क्रमांक पटकावून दिलेला आहे। स्मार्ट शहर म्हटल्या जाणाऱ्या नवी मुंबईमध्ये स्मार्ट ऐरोली करण्याची धमक असणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे आणि यासाठी सक्षम असलेलं नेतृत्व एकच, जे गेले 22 वर्ष निस्वार्थ सेवा धर्म करण्यात मग्न आहे। जनता जनार्दनाचा आशीर्वाद प्राप्त झालेल्या रोहिणीताई घाडगे यांना पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा।
आवाज कोणाचा आवाज जनतेचा, दाही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा.